शासन निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। समान काम हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब काम समान वेतन पॉलिसी विमा झालाच पाहिजे। अपघाती विमा झालाच पाहिजे। अनुकंप विमा झालाच पाहिजे। कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। एकच नारा कायम करा। एकच नारा कायम हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। समायोजन समायोजन सर, शासनातर्फे 2024ला 14 मार्चला शासन निर्णय जारी केला होता की 30% जागा ज्या आहेत त्या NHM अंतर्गत असलेल्या कर्मचारी कंत्राटी अधिकारी वर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार होत्या. पण अद्याप तसं झालेलं नाही. फक्त 2च केडर हे जे वाहन चालक आणि शिपाई आहेत तेच भरले गेलेले आहेत. 30% जे जागा 24च्या आणि 25च्या ज्या भरणार होत्या त्या अद्याप भरल्या गेलेल्या नाही आहेत. तो शासन निर्णय अद्याप पूर्ण केलेला नाही, त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही आहे. त्या कारणास्तव आम्हाला हा संप करणं भाग पडलेला आहे. आणि ह्यामध्ये महाराष्ट्रात बरेचसे आमचे जवळपास 38,000 कर्मचारी आहेत की जे संपामध्ये उतरलेले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी ते उभे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून, जवळपास 15 ते 20 वर्षापासून NHM मध्ये काम करणारे जे अधिकारी व कर्मचारी आहेत ते अतिशय तुटपुंजा पगारावरती काम करतात आहेत. त्यांना आपला उदरनिर्वाह करणं पण अवघड झालेलं आहे. आणि ह्यासाठी आमची मागणी आहे शासनाला की त्यांनी कृपया आमच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी व आमच्या मंडळींना सामावून घ्यावं. माझं नाव विपुल जगताप, मी राज्य कुटुंब कल्याण कार्यालय इथे कार्यरत आहे. मी नमिता बगारिया, जिल्हा रुग्णालय इथं स्टाफ नर्स म्हणून या पदावर गेले 13 वर्षापासून कार्यरत आहे. आणि गेल्या 21 दिवसापासून आमचा सर्वांचा हा राज्य शासनात जे NHMचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचा संप चालू आहे की 14 मार्च 2024ला जो शासन निर्णय झाला त्याची अंमलबजावणी अद्यापच झालेली नाही आहे. आणि गेल्या 13-15 वर्षापासून आम्ही जे कर्मचारी आहोत ते तुटपुंजा वेतनात काम करतो. आणि त्याच्यामुळे पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहून सुद्धा अशी वेळ आहे कर्मचाऱ्यांवर की ते वेळेवर होत नाही आणि म्हणजे घर भागत नाही, मुलांचे शिक्षणही त्याच्यामधनं होत नाही. तर शासनाला हीच एक विनंती आहे की कर्मचाऱ्यांसाठी जो शासनाने निर्णय दिलाय त्या शासनाची अंमलबजावणी व्हावी. नंतर जे नवीन कर्मचारी आहेत त्यांना PFचा लाभ मिळत नाही. नंतर पॉलिसी त्यांना दिली जात नाही. तर कुठल्याही कर्मचाऱ्यांना आरोग्यासाठी पॉलिसी नाहीये. तर अपघाती जे निधन झालेले आहेत कर्मचारी त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये काही लाभ मिळालेला नाहीये. तर असे जे कर्मचारी आहेत त्यांना त्या सर्व कर्मचाऱ्यांना या संपातनं एकच मागणी आहे शासनाजवळ की आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी, जेणेकरून आम्ही सर्व कर्मचारी एकजुटीने जसे आज संपत आहोत तसेच पुन्हा कामावर जाऊ. मी शालिनी प्रल्हाद मोराडे, डायलिसिस स्टाफ म्हणून आपल्या जिल्हा रुग्णालय औंध पुणे इथे कार्यरत आहे. मी 2013 पासून औंध जिल्हा रुग्णालयामध्ये NHM मध्ये स्टाफ म्हणून कार्यरत आहे. तरी मला एवढं सांगायचंय शासनाला की आम्ही 2013 पासून NHM तुटपुंजा पगारावर काम करत आहोत आणि तो पगारही आम्हाला वेळेत कधी भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर आम्ही फक्त ह्या शासनाच्या ह्याच्यानुसार म्हणजे आम्हाला काहीतरी एक अपेक्षा म्हणून आम्ही कोविड काळामध्ये सुद्धा आमच्या जीवाची पर्वा न करता आमच्या लहान मुलांचे, आमचे 1-1 वर्षाचे सगळ्यांचे आमच्या स्टाफचे लहान मुलं होते, तरी पण आम्ही कोविड काळामध्ये ICU सारख्या विभागामध्ये ड्युटी केलेली आहे. तरी पण आम्हाला त्याचं फळ आम्हाला काय आणखी भेटलेलं नाही. म्हणून आमचा संप हा आज 21वा दिवस आहे. आमचा संप चालूच ठेवलेला आहे. आम्हाला काहीतरी शासनाने अपेक्षा दिलेली आहे, त्याच्यानुसार आम्ही संप करत आहोत. तरी त्याचं आम्हाला फळ निश्चितच भेटलं पाहिजे.